प्रतापगडच्या पायथ्याशी असलेले शिवकालीन खेडेगाव हे ठिकाण आपण आज या शॉर्ट्स व्हिडिओमधून बघणार आहोत। हे ठिकाण पोलादपूरपासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे। हे प्रवेशद्वार आहे आणि भव्य अशा प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर आपल्याला 100 रुपये इतके तिकीट काढावे लागेल। लहान मुलांना फ्री आहे। शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आधारलेले काही प्रसंग इथे कोरलेले आहेत। खूप सुंदर हुबेहूब आणि सुंदर कलाकृती आहे। तसेच काही तोफा आहेत आणि मावळे देखील उभे असलेले आपल्याला बघायला मिळतील। शहरातील मुलांना खेडेगाव म्हणजे काय हे कळावे यासाठी चंद्रकांत उतेकर यांनी एक खेडेगाव प्रतापगडच्या पायथ्याशी वसवले आहे। या खेड्यामध्ये चंद्रकांत उतेकर यांनी हुबेहूब वाटणारे तत्कालीन समाजजीवन चितारले आहे, ते सुद्धा 12 बलुतेदार या पद्धतीने। आता आपण प्रतापगडचा व्ह्यू बघणार आहोत। प्रतापगड किल्ल्याचा हा व्ह्यू आहे। या ठिकाणाहून प्रतापगड या किल्ल्याचे अंतर 2.5 किलोमीटर इतके आहे। ग्रामीण जीवन पद्धतीमध्ये एकमेकांवर अवलंबून असणारे 12 बलुतेदार शेतकरी, चांभार, सुतार, लोहार, गाव सांभाळणारा पाटील अशी अनेक जुन्या काळातील वैशिष्ट्ये बघण्यासाठी इथे एकदा नक्कीच भेट द्यायला हवी। लाकडी अशी जुनी शेतीची हत्यारे आणि अवजारे जाती आपल्याला बघायला मिळतील। तसेच वासुदेव एका अंगणामध्ये उभा आहे आणि समोर तुळशी वृंदावन आहे। त्याच्याच पुढे विठ्ठल रखुमाईचे फार सुंदर असे मंदिर देखील आपल्याला बघायला मिळेल। 12 बलुतेदार म्हणजेच भारतामध्ये खेड्यांमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेली एक पारंपरिक व सामाजिक अर्थव्यवस्था आहे। पूर्वी प्रत्येक गावामध्ये बलुतेदार पद्धत ही प्रचलित होती। प्रत्येक गावात दैनंदिन जीवनातील देवाणघेवाण करण्यासाठी जे व्यवहार होत असत ते पैशांनी न होता वस्तू विनिमय पद्धतीने होत असत। म्हणजेच पैशांच्या ऐवजी वस्तूंची देवाणघेवाण यालाच 12 बलुतेदार पद्धत असे म्हणतात। गाव सांभाळणारा जो पाटील आहे त्याचा वाडा किती भव्य असू शकतो ही वास्तू बघून आपण बघू शकतो। तसेच याच्यामध्ये वाड्यामध्ये केलेले सुंदर लाकडी असे कोरीव काम देखील या ठिकाणी बघायला मिळेल। सुपारी कातरण्यासाठी वापरण्यात येणारे वेगवेगळ्या धातूपासून बनवलेले अडकित्ते देखील आपल्याला एका ठिकाणी ठेवलेले दिसत आहेत। ॲल्युमिनियम किंवा स्टील हे धातू जेव्हा अस्तित्वात नव्हते तेव्हा अस्तित्वात धातू असणारा म्हणजेच तांबे आणि पितळ तसेच माती। या ठिकाणी तांबे, पितळ, पंचधातू तसेच माती यांपासून बनवलेले वेगवेगळे भांडी, डबे, समया, ताम्हणं आपल्याला ह्या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील। वेगवेगळ्या प्रकारचे समया देखील आहेत। खूप सुंदर असं हे प्रदर्शन आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या पातेल्या देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। शिवाजी महाराजांचा भव्य पुतळ्याला दर्शन घेऊन आपण हा व्हिडिओ इथेच संपत आहोत। सदरचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।